कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। माझ्या देवी आई अशा नाहीत, त्या कधीच कुणाशी असं वागत नाहीत। आदित्य सर अर्ध्या रात्री जरी देवी आईशी बोलायला गेले, त्यांना भेटायला गेले आणि देवी आई जर झोपल्या असतील तर झोपेतनं उठून ते त्यांच्याशी बोलतील, त्यांना भेटतील। त्या आज असं का वागताय? देवी आई जर का आदित्य सरांशी बोलल्या नाहीत ना, तर सरांना लई त्रास होईल, त्यांना सहनच होणार नाही ते। देवी आई आणि आदित्य सरांमध्ये काय बी वाईट घडायला नको। देवी आईंनी त्यांना माफ करू दे। काहीतरी जादू होऊन देवी आईंनी त्या अनुष्का मॅडमना बी माफ करू दे। समजा व्यवस्थित व्हायला पाहिजे बस। हे बारू, काय कसला विचार करत बसली? आणि मला सांग, तू आता गेटवर आदित्य बाबांना गाडीतनं का उतरवलंस खाली? काय एवढं अर्जंट बोलायचं होतं? वा, ते आदित्य सर अनुष्का मॅडमला भेटायला गेले होते ना, ते नाही आवडले देवी आई। नाही, हे तुझं समज खरंय, पण अनुष्का मॅडम यांना लय चांगली पोरगी आहे बघ। म्हणजे आदित्य बाबा येताना लय कौतुक करत होते त्यांचं। काय म्हणजे एवढं मोठं संकट असं डोळ्यासमोर आलं, म्हणजे बघ डोळ्यासमोर घर बिझनेस सगळं चाललंय, पण अशा अवस्थेत सुद्धा कुणावर आवाज वाढवला नाही का कुणाबद्दल राग नाही। अशा वक्ताला पण लय गोड दिसत होते त्या। गोड दिसत होत्या म्हणजे? म्हणजे की एवढं मोठं संकट आलंय, पण त्या संकटाला सुद्धा असं हसत हसत सामोरे गेले। पण बा, हे बघ, मला आता वेगळीच काळजी वाटते। कसली? बा, देवी आई आदित्य सरांशी बोलत नाहीये। उद्या तरी त्या दोघांचं बोलणं झालं पाहिजे। अगं बोलतील हा, तू जास्त विचार करू नको, मी आलो आवरून। बाबा, मला आईला भेटायचं होतं। जे काही सांगायचं ते सकाळी सांग ना, आता झोपले ते झोपू दे। अरे, वहिनींना ज्या गोष्टी आवडत नाहीत त्याच का करत असतोस तू सतत? आता वहिनी तुझ्याशी कधीच बोलणार नाहीयेत। काय झालं? ते तू अनुष्काला भेटायला गेलास म्हणून नाही रागवले ना तुझ्यावर, पण तू टेन्शन नको घेऊस। मी आत्ता ब्रेकफास्ट टेबलवर आईला सगळं खरं सांगणार आहे की मी सांगितलं होतं तुला जायला, तुझी काही चूक नाही आहे सगळ्यात। आणि तिथे प्रिया मॅडम असतील ना, मग आई जास्त काय बोलणार पण नाही मला। हा, मी आत्ताच सांगून आलो। थांब, तुझ्यावर का घेतोस हे सगळं? माझ्यामुळे झालं ना। माझ्यावर कोणी जबरदस्ती केली नव्हती तिच्याकडे जायची, पण मला असं वाटलं की ती एकटी पडली असेल म्हणून मी माझ्या मर्जीने केलं होतं। तिच्यासोबत जे काही झालंय ते खरंच खूप चुकीचं झालंय आणि ते सगळं आपल्यामुळेच झालंय, त्यामुळे आपलीच जबाबदारी आहे। हो, मला नाही वाटत मी काही चुकीचं केलं। एक सेकंड। हाय अनुष्का, गुड मॉर्निंग। हॅलो आदित्य, आईला मॅडम घरी आहेत का? हो, आहे का? मी येते। त्यांनी काय केलं ना तुला माहिती नाही, मला त्यांना आत्ताच्या आत्ता भेटायचंय। काय झालं? हॅलो हॅलो। हे यार, आता आणि काय करून ठेवले आईने? आई अति करते दादा, मी आधीच माइंड युअर लँग्वेज आहे। पण चल,
हा मोहन, आजच्या सगळ्या मीटिंग्स तूच हँडल कर. हां, आणि त्या मीटिंग्समध्ये काय होतंय ते मला कळव. ओके. आई गुड मॉर्निंग. अरे वा, आई मुलाचा नवीन ड्रामा बघायला मिळणार आहे. मला मज्जा येणार. उद्याची मीटिंग ठरलेल्या वेळेला सोडा ना, मग आपण सकाळी लवकर निघूया. आई मला माहिती आहे तू माझ्यावर रागवली आहेस कारण मी अनुष्काला भेटायला गेलो होतो. आणि ट्रस्ट मी, मला तुला दुखवायचा हेतू नव्हता. मी सांगितलं होतं त्याला जायला. माझ्या सांगण्यावरून गेला होता, त्याची काही चूक नाही आहे या सगळ्यात. तू त्याला जायला सांगितलंस का? मला हे आवडणार नाही हे माहित असताना सांगितलंस. बरं, तू सांगितलंस आणि आदित्य लगेच गेला तिला भेटायला का? त्याला आता स्वतः निर्णय सुद्धा घेता येत नाहीत. बापरे, मला वाटलं होतं प्रिया मॅडम समोर आई काय बोलणार नाही. यार, पण आई तर खूपच भडकली. बघा ना वहिनी, याला कळायला हवं होतं ना की आपल्या आईला हे नाही आवडणार आहे. तरीही तुमच्या विरोधात जाऊन अनुष्काला भेटायला गेला. म्हणजे त्याला माहिती आहे की तुम्ही रागावणार, तरी सुद्धा. केवढं मोठं धाडस म्हणायचं. बापरे. तो मला भेटायला आला होता. आदित्यला त्याच्या आईची बाजू मला समजवायची होती. त्याला खात्री आहे त्याची आई कधीच चुकणार नाही. तो उलट मलाच सांगत होता की मी चुकीची. अहिल्या मॅडम, मी मान्य करते, मी चुकले. मला माफ करा. आणि मॅडम, तुम्ही माझ्यासोबत जे काही केलं ते सगळ्यांना कळायला पाहिजे. बाकीचे सगळे भ्रमात आहेत. हे ऐक ना, जा ना. तू तुझं काय आहे? हा, तुझं आम्हाला काहीही ऐकायचं नाहीये. वहिनींना जे करायचं होतं ते त्यांनी करून झालंय. कळलं ना? तुला आता समजलं असेल आम्ही किर्लोस्कर काय आहोत ते. त्यामुळे इथून पुढे आमच्या म्हणजे किर्लोस्करांच्या वाटेला जायचं नाही. हा, निघ. दामिनी काकू, आदित्य, तुला माहिती नसेल कदाचित, पण माझ्या कंपनीच्या शेअरची किंमत एका रात्रीत डबल झाली आहे. अहिल्यादेवी किर्लोस्कर माझ्या कंपनीमध्ये इंटरेस्टेड आहेत. ही बातमी अख्ख्या मार्केटमध्ये पसरली आहे आणि अचानक माझी कंपनी चर्चेत आली आहे. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.